स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने व पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे रियाज मेहबूब सारवान राम मिरज हा अमन अक्रम जमादार राहणार मिरज यांच्याकडून तयार गांजा माल घेण्याकरता मिरज शहरातील आबावली कब्रस्तानच्या मेन गेट समोर येणार आहे। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील आबावली कब्रस्तानच्या मेन गेट समोर दर्गा कॉर्नरच्या पूर्वेस माळी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबले असता थोड्या वेळानं इसम नामे रियाज मेहबूब सारवान हा ॲक्टिवा मोपेड वाहनावरून दर्गा समोरून आबावली कब्रिस्तानच्या गेटजवळ येऊन थांबला। त्यानंतर थोड्या वेळाने एक इसम पिशवी घेऊन आबावली कब्रिस्तानच्या मेन गेट समोर येऊन रियाज सारवान याच्याशी बोलत थांबला। रियाज सारवान याने त्याच्याकडील रोख रक्कम त्यास देऊन त्याच्याकडील पिशवी घेऊन मोपेड गाडीच्या डिकीमध्ये ठेवली। तसं त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारता त्याने त्यांचं नाव रियाज मेहबूब सारवान वय 42 वर्ष राहणार मंगल टॉकीज समोर लोणार गल्ली मिरज, अमन अक्रम जमादार वय 21 वर्ष राहणार ख्वाजा वस्ती मिरज असे सांगितले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातील गाडीच्या डिकीमध्ये तयार गांजा मिळून आला। त्याच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता रियाज सारवान यांनी सांगितलं की अमन जमादार यांच्याकडून गांजा माल खरेदी करून तो विक्री करता घेऊन जाणार आहे। तसेच अमन जमादार यांनी सांगितलं की सदरचा गांजा माल हा त्याने जयसिंगपूर येथील मोहम्मद तोहीद सिद्दीकी नावाच्या इसमाकडून घेतलाय। लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे।